सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या इनर सर्कल मास्टरमाइंड या सेशनमध्ये. आज तुमच्या सर्वांचं मी रवींद्र पवार मनाच्या अंतःकरणातून स्वागत करतो. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण आज जी गोष्ट शिकणार आहोत ती आपल्याला आपल्या करिअरमध्ये, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. तुमच्यापैकी किती लोक आजच्या सेशनसाठी एक्सायटेड आहात? टाईप एक्सायटेड इन टू अ कमेंट बॉक्स जर तुम्ही एक्सायटेड असाल तर. ओके, अमेझिंग. नाव बिफोर I start today's session, I would like to congratulate and welcome each and every one of you. सो मी तुमचं प्रत्येकाचं नाव घेणार आहे, तुमच्या प्रत्येकाला तुम्हाला वेलकम करणार आहे. आय एम गोइंग टू कॉल आउट युअर नेम. जर तुम्ही तुमचं नाव ऐकलं तर तुम्हाला वाव म्हणून टाईप करायचं. काय वाव म्हणून टाईप करायचं आहे. सो लेट मी फर्स्ट अक्षय असलमोल, अभय जवळेकर, आदित्य दळवी, अजिंक्य देशमुख, अमोल कुंभार, अनिकेत सातपुते, अर्चना पवार, अरुण राणेकर, अविराज पाटील, बलराम पाटील, अविनाश भानुदास कदम, दीपा रेलेकर, दीपाली मुकुंद, आयफोन, कौस्तुभ जैन, कविता पाचपांडे, माधव कुल काकडे, महेश, मयूर सोनार, पांडुरंग चौगले, परमेश्वर, राहुल नवले, राजेश, राजेंद्र गुले, राजेंद्र जाधव, राजेश थोरवे, राजेंद्र पाटील, सागर भारती, समीर शिरोडकर, संदेश लोखंडे, सगराम सावंत, संतोष पाटील, त्याच्यानंतर शुभांगी जाधव आणि योगेश्वर गवळी. सगळ्यांनी वाव म्हणून टाईप करा. इफ यू थिंक युअर नेम इज देअर, वाव म्हणून टाईप करा. येस, अमेझिंग अमेझिंग. नाव आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण भरपूर काही पॉवरफुल गोष्ट शिकणार आहोत जी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वाढ करून द्यायला मदत करते. नाव बिफोर वी गेट इन टू द मेन टॉपिक ऑफ टुडेज ट्रेनिंग, आय वुड लाईक टू अंडरस्टँड तुमच्यापैकी किती लोक आज आपलं हे सेशन पहिल्यांदा जॉईन करताय. आयफोन तुमचं नाव काय? टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. तुमचं डिव्हाइसचं नाव आयफोन आहे? येस. सारिका साळुंके, येस. तुमच्या फोनचं नाव आयफोन आहे त्यामुळे तुमचं नाव मिस झालं. सारिका साळुंके. जे जे लोक पहिल्यांदा अटेंड करताय त्यांनी FT म्हणून टाईप करा. FT म्हणून टाईप करा जर तुम्ही पहिल्यांदा अटेंड करताय. FT म्हणजे काय? फर्स्ट टाइम. सागर भारती, वेलकम सागर भारती, वेलकम संदेश लोखंडे, वेलकम सारिका साळुंके, वेलकम अजिंक्य देशमुख, वेलकम सोमनाथ कोल्हे. अमेझिंग. गो फॉरवर्ड. तुमच्यापैकी किती लोक आज पहिल्यांदा आपलं सेशन अटेंड करताय? ब्रिलियंट ब्रिलियंट. ना सर्वांनी आपल्या मेंबर्सनी, आपल्या जुन्या मेंबर्सनी, नवीन मेंबर्सचं वेलकम करा अँड इन्व्हाइट देम टू बी अ पार्ट ऑफ दिस ग्रोथ जर्नी. एका शब्दामध्ये तुम्हाला जर आपली कम्युनिटी कशी आहे हे जर लोकांना सांगायचं असेल, जे नवीन लोक आहेत त्यांना आपली कम्युनिटी कशी आहे एका शब्दात सांगायचं असेल तर एका शब्दामध्ये तुमचा फीडबॅक हा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हॉट डू यू थिंक? सचिन बडगुजर बोलताय लाईफ चेंजिंग, संग्राम सावंत बोलताय अमेझिंग, विक्रांत बोलताय पॉवरफुल, पॉवरफुल कम्युनिटी इन द वर्ल्ड, वेलकम टू न्यू मेंबर्स, गेम चेंजर वर्जन 2.0. Amazing. Welcome to the successful group of people. Life transforming. Paisa Vasool. Amazing. Awesome. Amazing. 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 Thank you so much. Okay, great. Thank you so much. Thank you so much for all your contribution. Now, तुमच्यापैकी जे जे लोक नवीन मेंबर्स आहात, तुम्हाला सर्वांना माझ्या टीमचा कॉल आलाय का? जर कॉल आला असेल तर येस म्हणून टाईप करा. येस. अमेझिंग. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असेल, तुम्ही कोर्सेस देखील बघायला सुरुवात केली असेल, बरोबर की नाही? अमेझिंग. नाव तुमच्यापैकी किती लोक आपल्या सेशनला, मॉर्निंग सेशनला अटेंड करण्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात उद्यापासून? हाऊ मेनी ऑफ यू आर एक्साइटेड टू अटेंड टुमॉरो मॉर्निंग सेशन 6 o'clock? ओके, बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जायचंय. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असेल तर येस म्हणून टाईप करा. येस. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जायचंय उद्या सकाळी 6 वाजता. त्याच्यानंतर जशी ही विंडो दिसते तुम्हाला फीड सेक्शन मध्ये, तशीच तुम्हाला उद्या सकाळी 6 वाजता इकडे जॉईनचं बटन ब्लू मध्ये येईल. सगळ्यांना क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा. ओके. जर तुम्ही नवीन मेंबर असाल तर तुमच्या सर्वांसाठी, नवीन मेंबरसाठी 30 दिवस मंडे टू सॅटर्डे दररोज सकाळी 6 वाजता मी तुमच्या समोर येणार आहे. तुम्हाला 10x माइंडसेट डेव्हलप करायला तुम्हाला मी शिकवणार आहे. किती लोकांना हे वाव वाटतंय? वाव म्हणून टाईप करा. म्हणजेच काय, डेली 10x मध्ये माइंडसेट मध्ये आपण काय करतो? आपण डेली 10x माइंडसेट मध्ये आपण मेडिटेशन शिकतो, आपण अफर्मेशन करतो, आपण गोल रायटिंग करतो, त्यानंतर आपण बेसिकली बुक रिडिंग करतो आणि बुक रिडिंगचे टेकअवेज घेतो. सगळ्यांना क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा. मग तुम्हाला जर समजा इथे टॅब मध्ये दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला वर्कशॉप या टॅब मध्ये यायचंय आणि या वर्कशॉप टॅब मध्ये आल्यानंतर तुम्ही जर थोडंसं स्क्रोल कराल ते बघा इथे 13 तारीख दिसते, जानेवारी 13, 2025. डेली 10x माइंडसेट प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. सर्व नवीन मेंबर्सनी नोट केलं असेल तर नोटेड म्हणून टाईप करा जर तुम्ही नोट केलं असेल तर. येस. अमेझिंग अमेझिंग. थँक्यू सो मच संदेश, सोमनाथ, अजिंक्य. अमेझिंग. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच. रिअली अप्रिशिएट. लेट मी स्टार्ट विथ टुडे सेशन गाईज. सो तुमच्या सर्वांचं सहर्ष
सहर्ष स्वागत आहे आजच्या या इनर सर्कल मास्टरमाइंड या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये आपण हे शिकणार आहोत की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणते 10 स्टेट ऑफ माइंड्स आहेत किंवा मनाची जी परिस्थिती असते, मानसिक स्थिती असते, त्या अशा कोणत्या 10 मानसिक स्थितीमध्ये तुम्ही अडकला नाही पाहिजे किंवा त्यामध्ये तुम्ही जर अडकला तर तुम्ही कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी गरिबी राहाल ना. मला आजच्या सेशनला आज डिझाईन करताना मी आजच्या सेशनमध्ये असा विचार करत होतो की मी नेहमी तुम्हाला यश, तुम्हाला सक्सेस, तुम्हाला हॅपीनेस याबद्दल मी तुम्हाला सांगतो, पण तुमच्यापैकी प्रत्येकाला मला एक गोष्ट सांगायची जी गोष्ट महत्वाची आहे आणि ती गोष्ट तुम्हाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवू शकते. तुमच्यापैकी किती लोकांना ती गोष्ट माहिती आहे? टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला काय वाटतं अशी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवू शकते तुमच्या आयुष्यामध्ये? टाईप करा. व्हॉट डू यू थिंक? व्हॉट इज दॅट आन्सर? सो द आन्सर इज माइंडसेट. बरोबर, माइंडसेट म्हणजे तुमचा योग्य माइंड हा योग्य पद्धतीने काम करत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरमसाठ वाढ कराल. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने विचार करत नसाल तर तुम्ही कायमस्वरूपी गरिबी राहाल ना. किती लोकांना असं वाटतंय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक श्रीमंती, आर्थिक समृद्धी तुम्हाला अट्रॅक्ट करायची आहे? हाऊ मेनी ऑफ यू रिअली वॉन्ट टू अट्रॅक्ट आर्थिक समृद्धी, राईट? फायनान्शियल अबंडन्स. टाईप मी इन टू अ कमेंट बॉक्स, राईट ना. मला एक सांगा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती लोकांना असं वाटतंय की तुम्ही आज ज्या पद्धतीने ग्रो करताय किंवा ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय त्याच पद्धतीने तुम्ही जर काम करत राहिलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्ध होणार नाही? किती लोकांना असं वाटतंय? येस म्हणून टाईप करा. म्हणजेच काय, तुम्ही ज्या पद्धतीने आता विचार करताय, ज्या पद्धतीने आता कृती करताय त्याच पद्धतीने त्याच गोष्टी करत राहिला तर तुम्ही आर्थिक समृद्ध होणार नाही. बरोबर. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायची असेल तर आपल्या प्रत्येकाला देवाने काय केलंय ना, देवानी सर्वांना, आपल्या सर्वांना देवाने काही गोष्टी समान दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही जन्माला येतात तुम्ही देखील श्वास घेतात, यशस्वी लोक देखील श्वास घेतात. तुम्हाला देखील हातपाय आहे, यशस्वी लोकांना देखील हातपाय आहे. तुम्हाला देखील 2 डोळे आहे, यशस्वी लोकांना देखील 2 डोळे आहेत. तुम्हाला देखील 24 तास आहे, यशस्वी लोकांना देखील 24 तास आहे. देवाने या सर्व गोष्टी सर्वांना समान वाटल्या आहेत. पण देवाने एक गोष्ट जी तुमच्यामध्ये आणि यशस्वी लोकांमध्ये कदाचित वेगळी केली आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विचार कसे करता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कृती कशी करता. किती लोकांना हे कळतंय? 100% म्हणून टाईप करा जर तुम्हाला हे कळतंय. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपल्याला जर ग्रोथ करायची आहे ना तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये माइंडसेट हा खूप मोठा असेट आहे. बघा, जर तुम्ही काम करताय, मेहनत करताय, कष्ट करताय, याची गॅरंटी नाहीये की तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमच्याकडे पैसा येईल, तुमची सॅलरी वाढेल. किती लोक ऍग्री करताय? याचा अर्थ काय? आज तुम्ही मेहनत करताय, कष्ट करताय, राब मेहनत करताय, 24 तास मेहनत करताय. आता या मेहनतीची गॅरंटी आहे का तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळेल, सॅलरी हाईक मिळेल? ह्याची गॅरंटी आहे का? उत्तर आहे नाही. बरोबर का? कारण की जर तुम्ही मेहनत करून सर्वजण यशस्वी झाले असते तर माणसांनी मेहनतच केली असती, माणसांनी डोकं कधी लावलंच नसतं. तुम्ही तुमच्या कामामुळे श्रीमंत होत नाही, तुम्ही ते काम कोणत्या पद्धतीने करता आणि कशासाठी करता त्याच्याने तुम्ही श्रीमंत होता. इफ यू थिंक दिस इज बल्ब टाईप बल्ब इन टू अ कमेंट बॉक्स. भरपूर वेळेला तुमच्यापैकी भरपूर लोकांच्या मनात असा विचार असेल की मी खूप चांगलं काम करतो, मी लोकांच्या समोर जातो, लोकांना प्रत्येक ठिकाणी मदत करतो, पाप करत नाही, पुण्य करतो, तरी देखील माझ्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम का? किती लोकांनी असा विचार केलाय? येस, इतके संकट का? कारण कुठेतरी आपण आपल्या मेंदूला आपण योग्य पद्धतीने ट्रेन करत नाही. तुम्ही जर आपल्या कम्युनिटीचा मेंबर असाल, तुम्ही जर आपल्या कम्युनिटीचा भाग असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की माइंडसेट किती इम्पॉर्टंट आहे. किती लोकांना माहिती आहे माइंडसेट किती इम्पॉर्टंट आहे? आपण आपल्या कम्युनिटीमध्ये माइंडसेट वरती सगळ्यात जास्त भर देतो. इनफॅक्ट आपल्या कम्युनिटीमध्ये आपण जे मॉर्निंगचं सेशन घेतो त्याचं नाव देखील आहे डेली 10x माइंडसेट प्रॅक्टिस. याचा अर्थ काय? जर तुम्ही तुमच्या आयुष्यातला माइंडसेट फिक्स केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या 50% गोष्टी फिक्स करता आणि त्यानंतर 50% गोष्टी असतात त्या तुमच्या स्किल असतात, ते तुमचं नॉलेज असतं, ते तुमचं एबिलिटी असतं, ते तुमची काम करण्याची पद्धत असते. किती लोकांना हा फॉर्म्युला क्लिअरली कळालाय? ग्रोथ इज इक्वल टू माइंडसेट प्लस your knowledge plus actions plus skills plus abilities, right? So we all need to understand. आज आपण त्यातला एक पार्ट बघणार आहोत ज्याचं नाव आहे माइंडसेट. नाव बिफोर वी स्टार्ट टुडे सेशन आय वुड लाईक टू अंडरस्टँड फ्रॉम ईच वन ऑफ यू, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणते माइंडसेट तुम्हाला आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये थांबवत आहेत? कोणते असे माइंडसेट आहेत जे तुम्हाला आत्ता या क्षणाला तुमच्या ग्रोथ पासून थांबवत आहेत? टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. व्हॉट डू यू थिंक? म्हणजे आज जेव्हा तुम्ही बघता की तुम्ही आज 50,000 कमवताय, तुम्ही 1 लाख देखील कमवू शकता, पण कोणता असा माइंडसेट आहे जो तुम्हाला आज या क्षणाला
तुमच्या ग्रोथ पासून तुम्हाला वंचित करत आहे. सोमनाथ कोले बोलतायत कम्फर्ट झोन, अजिंक्य बोलतायत ओव्हर थिंकिंग, कम्फर्ट झोन, गिव्हिंग अप, फिअर ऑफ फेलियर, कम्फर्ट झोन, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्टक इन वन कंपनी फॉर लॉंग टाइम, कम्फर्ट झोन, नथिंग, एन्व्हायरमेंट, ओव्हर थिंकिंग, कम्फर्ट झोन, फिअर, अवेअरनेस. अमेझिंग, अमेझिंग. सो तुमच्यापैकी भरपूर लोकांना तुमचं ऑलरेडी अवेअरनेस आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठे कमी पडताय. पण आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आता फेस करतोय त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करण्यापासून थांबवत नाहीयेत, पण त्याच्या खालती असणाऱ्या गोष्टी आपल्याला अधिक प्रमाणात थांबवत आहेत. किती लोकांना हे कळालंय? याचा उत्तर म्हणजे काय समजून घ्या. तुम्ही जेव्हा बघता समुद्रामध्ये लाटा येतात, बरोबर की नाही? पण समुद्रामध्ये ज्या लाटा येतात त्याचं कारण समुद्राच्या खोलामध्ये देखील आहे. किती लोक ऍग्री करता? आज आपल्याला फक्त आणि फक्त वरवरच्या गोष्टी दिसतात, राईट? म्हणजे कोणीतरी म्हटलं मग अशी ओव्हर थिंकिंग आपण करतो, तर ती ओव्हर थिंकिंग आपण का करतो? कारण कुठेतरी त्या ओव्हर थिंकिंग कुठेतरी त्या गोष्टी आतमध्ये काम करत असतात आणि त्यामुळे आपली ग्रोथ होत नाही. किती लोकांना इथपर्यंत कळालं आहे? आज जर समजा तुम्ही वेळेवरती येत नाही, राईट, किंवा वेळेवरती कोणत्याही ठिकाणी तुम्ही पोहोचत नाही, निर्णय तुम्ही घेत नाही, याचं कारण तुम्हाला ते करता येत नाही हे नाहीये. त्याचं कारण ते खालच्या लेवलवरती असतं, कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस लेवलवरती त्याचा परिणाम हा जास्त प्रमाणात झालेला असतो. किती लोकांना मी जे बोलतोय ते तुम्हाला कळतंय, राईट? ना किती लोकांना आवडेल जर मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगितल्या, ज्या 10 गोष्टींपैकी भरपूर गोष्टींमध्ये कदाचित तुम्ही आता या क्षणाला अडकलेला असाल, किंवा तुम्ही या 10 पैकी कोणत्याही गोष्टीमध्ये अडकलेला असाल पण तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे माहित नसेल. किती लोकांना हे शिकण्याची इच्छा आहे? टाईप मी इन टू अ कमेंट बॉक्स. ओके, जास्तीत जास्त नोट्स घ्या आणि वी विल स्टार्ट विथ टुडे सेशन. बिफोर आय स्टार्ट आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय? व्हॉट डू यू थिंक स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय? मनस्थिती म्हणजे काय? टाईप करा. तुम्हाला काय वाटतं मनस्थिती म्हणजे काय? मनस्थिती म्हणजे मेंदूचं वातावरण. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड विक्रांत, अमेझिंग. विल पॉवर, करंट सिच्युएशन ऑफ युअर थिंकिंग. अजिंक्य बोलताय स्थिरता. सुधीर गोडके बोलताय फिलिंग ऑफ माइंड, सध्या आपण जे फील करतो ते. व्हेरी गुड. फेज ऑफ माइंड, परसेप्शन, कॉम्बिनेशन ऑफ थिंकिंग, सिच्युएशन, अननोन थिंग्स. अमेझिंग, अमेझिंग. नाव आय टेल यू वन थिंग. आपल्यापैकी प्रत्येकाला एक गोष्ट कळाली पाहिजे मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करतो किंवा ग्रो करत नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण काय असतं माहितीये का? कुठेतरी आपल्याला आपली मनस्थिती ही स्थिर ठेवता येत नाही. किती लोक ऍग्री करताय? 100% म्हणून टाईप करा. याचा अर्थ काय? आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य असं चालत असतं, आपण व्हायब्रेट होत असतो आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं वाईट घडलं, त्यानंतर आपण वरती येण्याचा प्रयत्न करत नाही, आपण त्याच गोष्टींमध्ये जास्त अडकून पडतो. आणि जेव्हा आपण जास्त अडकून पडतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे यार माझे 5 वर्ष गेलेत, माझे 10 वर्ष गेलेत या माइंडसेटमध्ये. किती लोक ऍग्री करताय? 100% म्हणून टाईप करा इफ यू ऑल ऍग्री. वी ऑल नीड टू अंडरस्टँड, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, पण त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न तुम्ही किती लवकर करताय, किती लवकर तुम्ही येताय वरती, त्याच्यावरनं तुमच्या आयुष्यातले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांना मी जवळून बघितलं आहे. हजारो लोकांपैकी भरपूर लोक त्यांच्या आयुष्यामध्ये नॉलेज आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये स्किल आहे, हे सर्व त्यांच्या आयुष्यामध्ये आहे, पण ते त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रो करत नाही. का? कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यातला मौल्यवान वेळ हा वाया घालवलेला असतो. येस, किती लोकांना कळतंय मी जे बोलतोय ते? आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करण्याची गरज आहे. आणि हे काम काही एका तासात होत नाही, हे काम 2 तासात होत नाही, हे काम 2 वर्षात होत नाही, हे काम तुम्हाला आयुष्यभर करावं लागतं. हे काम तुम्हाला आयुष्यभर करावं लागतं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला हे सांगणार नाही की मला माझ्या स्वतःवरती काम करायचंय, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर तुम्ही स्ट्रगल करत राहाल. आणि अजून एक तुम्हाला कारण सांगतो मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोकांच्या बाबतीत असं होतं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काम करताय, बरोबर, आणि काम करत असताना तुम्हाला प्रयत्न करून देखील तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आणि तुम्ही हळूहळू डिक्लाइन व्हायला लागता. किती लोकांच्या बाबतीत होतंय? टाईप मी इंटू अ कमेंट बॉक्स जर तुमच्या बाबतीत असं होत आहे. येस, हळूहळू तुम्ही डिक्लाइन व्हायला लागता, तुम्हाला मोमेंटम मध्ये राहता येत नाही. येस, तुमच्यापैकी किती लोक इकडे डायमंड मेंबर्स आहात? हाऊ मेनी ऑफ यू आर डायमंड मेंबर्स ओव्हर हियर? येस,
तुम्ही जर डायमंड मेंबर असाल ना, तर तुमच्या सर्वांसाठी आपण एक ऑलरेडी कोर्स रेकॉर्ड केलाय, ज्याचं नाव आहे पर्सनल मास्टरी वर्कशॉप. किती लोकांनी हा बघितलाय? 3 दिवसाचा 3 days पर्सनल मास्टरी वर्कशॉप तुम्ही बघितला असेल. येस म्हणून टाईप करा जर तुम्ही बघितलं असेल तर. यामध्ये डे 1 मध्ये मी तुम्हाला कॉन्फिडन्स वरती शिकवलेलं आहे. सेकंड, मी तुम्हाला डे 2 मध्ये तुम्हाला मी मोटिवेशन बद्दल सांगितलेलं आहे. आणि डे 3 मध्ये मी तुम्हाला रिझल्ट बद्दल सांगितलेलं आहे. येस, जर तुम्ही अजूनही हा प्रोग्राम बघितला नसाल किंवा काही कारणांमुळे अर्धवट सुटला असेल, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला हा प्रोग्राम 100% कम्प्लीट करायचा आहे. जर तुम्ही डायमंड मेंबर असाल तर तुमच्या सर्वांना हा ऍक्सेस आहे. सगळ्यांना क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा गाईस. सेकंड, जर तुम्ही डायमंड मेंबर असाल तर तुम्हाला अजून एका प्रोग्रामचा अर्थ तुम्हाला ऍक्सेस आहे, ज्याचं नाव आहे चॅम्पियन माइंडसेट. किती लोकांनी हा प्रोग्राम कंप्लीट केलाय चॅम्पियन माइंडसेट? येस, ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 या 4 पार्टमध्ये तुम्हाला चॅम्पियन माइंडसेट कसा बिल्ड करायचा आहे हे तुम्हाला सांगितलं आहे. बघा, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जगामध्ये दोन प्रकारचे माइंडसेट असतात. सगळ्यांनी टाईप करा 2 टाइप्स ऑफ माइंडसेट. अजिंक्य विचारत आहे, सर कसं कळणार की आम्ही डायमंड मेंबर आहोत की नाही? ओके अजिंक्य, तुम्ही जेव्हा आपल्या कम्युनिटीला जॉईन करतात तुम्ही सर्वजण सिल्वर मेंबर असतात. डायमंड मेंबरशिपची जेव्हा मी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतो तेव्हा तुम्ही ती ऑपॉर्च्युनिटी घेऊन स्वतःला अपग्रेड करू शकता. ओके, क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा. बघा, 2 प्रकारचे माइंडसेट असतात. एक प्रकारचा माइंडसेट असतो तो म्हणजे साधारण माइंडसेट. सगळ्यांनी टाईप करा साधारण. ओके, साधारण. याचा अर्थ काय? एक माइंडसेट असतो जो खूप ऑर्डिनरी माइंडसेट असतो, जो आहे ना यशामध्ये हुरळून जातो आणि अपयशामध्ये डिमोटिवेट होतो. त्याला आपण बोलतो साधारण माइंडसेट, ऑर्डिनरी माइंडसेट. सेकंड टाइप ऑफ माइंडसेट इज अ माइंडसेट विच इज बेसिकली द चॅम्पियन माइंडसेट. त्याच्यामध्ये त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणीही मोटिवेट करण्याची गरज नाहीये, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणीही गाईड करण्याची गरज नाहीये, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणी त्याच्या आतमध्ये आग पेटवण्याची गरज नाहीये. तो स्वतःच चार्ज असतो, स्वतःवरती काम करतो, स्वतःच्या जबाबदाऱ्या तो पूर्ण करतो. मला 1 मिनिट विचार करून सांगा, आता या क्षणाला तुम्ही साधारण माइंडसेट मध्ये आहात तर ओ म्हणून टाईप करा. जर तुम्ही चॅम्पियन माइंडसेट असाल तर सी म्हणून टाईप करा. ओके, पण मी तुम्हाला सांगतो चॅम्पियन माइंडसेट दिसतं तितकं सोपं नसतं. तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करण्याची गरज असते. स्वतःला तुमच्या आयुष्यामध्ये आगीमध्ये ओतून द्यायची गरज असते. तुम्ही जर बघितलं असेल की सोनं कसं बनतं, तर सोन्याला तापवावं लागतं. किती लोक ऍग्री करताय? सोन्याला तापवावं लागतं. आज आपल्यापैकी भरपूर लोक आपण आपल्या स्वतःला तापवण्यासाठी तयार नसतो. आपण काय करतो? मला कोणता शॉर्टकट मिळेल, मला कोणता इझी मार्ग मिळेल, मला कोणता पटकन झटकन रस्ता मिळेल, राईट, आज आता ताबडतोब मला रिझल्ट मिळतील, आणि त्यामुळे आपण फेल होतो. किती लोकांना असं वाटतंय तुम्ही प्रवचनामध्ये आलेलात? हाऊ मेनी ऑफ यू थिंक यू हॅव केम टू द प्रवचन, राईट? सो यू नीड टू अंडरस्टँड, यू नीड टू ग्रो युअर लाईफ टू द फुलेस्ट. आता तुम्ही म्हणाल की रवींद्र सर, आम्ही डायमंड मेंबर नाही आहोत, आम्ही सिल्वर मेंबर आहोत, तर आम्ही आमचा माइंडसेट कसा बिल्ड करू शकतो? किती लोकांना हे ऐकायचंय? चॅम्पियन माइंडसेट आहे, माझा पॉइंट व्ह्यू तसा आहे, पण सध्या चॅम्पियन माइंडसेट काही पत्ता नाही. ओके, बघा, आता तुम्ही जर समजा सिल्वर मेंबर असाल तर तुम्हाला काय करायचंय? पुढचे 30 दिवस तुम्हाला जे डायमंड मेंबरशिप साठी प्रोग्राम आपण तयार करतो, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक डायमंड मेंबर सोबत आपण डेली 10x माइंडसेट प्रॅक्टिस करतो मॉर्निंग मध्ये, त्याचा भाग होण्याची तुम्हाला संधी मिळते 30 दिवसांसाठी. म्हणजे आज जर समजा तुम्ही आपली सिल्वर मेंबरशिप जॉईन केली असेल किंवा काल जॉईन केली असेल, तुमच्या त्या डेट पासून ते पुढच्या 30 दिवसांपर्यंत मंडे टू सॅटर्डे तुम्हाला ते सेशन अटेंड करण्याची संधी मिळते. बघा, तुमच्या हातात हिरा दिला आणि तुमच्या हातात कोळसा दिला, तुम्ही त्या हिऱ्याला किंवा कोळशाला कसं वापरता त्याच्यावरती तुमचं आयुष्य अवलंबून असतं. किती लोकांना पटतंय? 100% म्हणून टाईप करा. मी तुम्हाला सांगतो, चॅम्पियन माइंडसेट जर बिल्ड करायचं असेल, तुम्हाला रोज सकाळी उठता येत नसेल उठा, बोलता येत नसेल बोला, राईट? तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये चेंजेस दिसतील, बदल दिसतील. तुमच्यापैकी किती लोक इकडे असे आहात ज्यांनी आपल्या कम्युनिटीला जॉईन केलं आणि त्यामध्ये तुम्ही जवळपास 180 डिग्री शिफ्ट बघितलाय तुम्ही तुमच्या आयुष्यात? येस, हाऊ मेनी ऑफ यू सीन दॅट? म्हणजे तुम्ही जो विचार करता तुमच्या स्वतःच्या बाबतीत, तो पूर्णपणे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये ऑब्झर्व केला, चेंजेस बघितलेत. हे का होतं माहितीये मित्रांनो? तुम्ही ज्या एनर्जीमध्ये वावरता त्या एनर्जीला महत्व असतं. सगळ्यांनी टाईप करा, एनर्जी मॅटर्स. आज तुम्ही गरीब लोकांवर राहिलात तर तुम्ही आयुष्यभर गरीब राहा. तुम्ही श्रीमंत लोकांवर राहिलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंत व्हाल. तुम्हाला तुमच्या आयुष्याला जितक्या लवकर एनर्जीला एलिव्हेट करता येईल ना, तितक्या लवकर तुम्हाला ते एलिव्हेट करायचं आहे.
भरपूर वेळेला आपण काय करतो माहितीये, आपण आपल्या स्वतःला एक प्रकारचं वलय क्रिएट करून ठेवतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण हरवल्यासारखं वाटतो. आपल्याला असं वाटतं यार काहीच नाही होणार, माझं वय निघून गेलंय, राईट, मी ऑलरेडी 50 पार केलंय, माझ्या लोकेशनमध्ये ओपनिंग नाहीये, मला काय मुलं बाळ आहे, मला काही स्वतःची इच्छा नाहीये ग्रो करण्याची. किती लोक कळत न कळत असा विचार करताय. आज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःचं एक स्वप्न बघितलं पाहिजे, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर मिसेस असाल तर हस्बंडच्या सॅलरीवरती डिपेंड राहण्याचा भरोसा करू नका. स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करा. तुम्ही जर हस्बंड असाल तर वाईफला पण इंडिपेंडेंट करा, कारण त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फ्रीडम मिळवून देणार आहेत. तुम्ही जोपर्यंत स्वतःला समर्पण करणार नाही स्वतःच्या ग्रोथसाठी, दुसरा कोणीच तुम्हाला येऊन मदत करणार नाहीये. किती लोकांना 100% कळतंय मी जे बोलतोय ते, राईट. तिचा विचार करा, तिला घरात राहून कसं वाटत असेल. तिला एखादा व्यवसाय उद्योग टाकून देण्याचा प्रयत्न करा, तिला आपल्या प्रोग्राम मध्ये आणायचा प्रयत्न करा, राईट. त्यांचा माइंडसेट बदलण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एखादा एखादा परिवार एकत्र शिकतो ना, त्यावेळेला तो परिवार जास्त ग्रो करतो. आपल्या डायमंड मेंबरशिप ही हस्बंड वाईफ दोघांसाठी आहे. किती लोकांना हे क्रेझी वाटतं, क्रेझी म्हणून टाईप करा जर तुम्हाला हे क्रेझी वाटतं. डायमंड मेंबरशिप मध्ये आपण डायमंड मेंबरशिपच्या ग्रुपमध्ये दोघांनाही ऍड करतो, हस्बंड वाईफ. आणि आपले भरपूर कपल्स आहेत जे एकत्र सेशन अटेंड करतात. मॉर्निंग 7 o'clockचे सेशन अटेंड करतात संडे मॉर्निंगला. ते का होतं माहितीये का, जेव्हा तुमच्या एनर्जी मॅच होतात ना, तुमचे हस्बंड वाईफ मधले क्लॅश कमी होतात. एकमेकांचे गोल्स आपल्याला माहिती असतात. वाईफला माहिती असतं की माझा नवरा एवढी मेहनत का करतोय, मला वेळ का देत नाहीये, राईट. मग ती कंप्लेंट करण्याची वृत्ती कमी होते. वाईफ जेव्हा रोज शिकते, स्वतःवरती काम करते, तेव्हा हस्बंडला हे माहिती असतं, अरे हिच्या पण काहीतरी महत्वाकांक्षा आहे, हिच्या पण काहीतरी इच्छा आहेत, हिला पण स्वतःला आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. माझा प्रयत्न असला पाहिजे की ह्या महिलेला जितकं जास्त फ्रीडम क्रिएट करता येईल तितकं फ्रीडम क्रिएट करायचंय. किती लोक मला प्रॉमिस करताय तुम्ही आजपासून हा माइंडसेट तुमच्यामध्ये बिल्ड करणार आहात. येस, हाऊ मेनी ऑफ यू आर गोइंग टू डू दिस? 100% म्हणून टाईप करा जर तुम्ही हा माइंडसेट बिल्ड करणार आहात. नाव, जर तुम्ही या दोन्ही गोष्टी नोट केल्या असेल तर नोटेड म्हणून टाईप करा. आता आपण आपल्या सेशनची पुढची पार्ट घेतोय. बघा, तुमच्यापैकी प्रत्येकाला मी विचारलं की तुम्हाला काय वाटतंय की बाबा व्हॉट डज इट मीन बाय माइंडसेट किंवा मनस्थिती म्हणजे काय. तुमच्यापैकी प्रत्येकाचा त्या बघण्याला दृष्टिकोन वेगवेगळा होता, त्या गोष्टीला बघण्याला दृष्टिकोन वेगळा होता. पण मी तुम्हाला सांगतो, माइंडसेट किंवा आपण जे म्हणतो की स्टेट ऑफ माइंड, याची एक डेफिनेशन आहे. आणि ती डेफिनेशन काय, अ स्टेट ऑफ माइंड रेफर्स टू अ पर्सन्स इमोशनल, मेंटल, फिजिकल कंडिशन. ओके, पुन्हा एकदा सांगतो, इमोशनल, मेंटल, सायकोलॉजिकल कंडिशन. याचा अर्थ काय, आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, आपण आपल्या या जगामध्ये जगतो ना, तर आपण जगामध्ये 4 लेवलवरती जगतो. किती लोकांना हे माहिती आहे, आपण जगामध्ये चार लेवलवरती 4 युनिव्हर्स असतात आपल्या अवतीभोवती. पहिलं युनिव्हर्स काय तर ते म्हणजे इमोशनल, राईट. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे इमोशनल, राईट. सेकंड आहे ते म्हणजे मेंटल, राईट. सेकंड वन आहे मेंटल. थर्ड वन आहे सायकोलॉजिकल अँड फोर्थ वन आहे स्पिरिच्युअल. आज जर आपण आपल्या ह्या 4 पैकी एकही गोष्ट आपल्यामध्ये ब्रेक असेल ना, तर आपला स्टेट ऑफ माइंड हा चांगला नसणार. किती लोकांना हे पॉवरफुल वाटतंय? पॉवरफुल म्हणून टाईप करा. याचा अर्थ काय, आपल्याला स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं आहे, राईट. नंबर 2, आपल्याला मेंटली बॅलन्स व्हायचं आहे. नंबर 3, आपल्यामध्ये सायकोलॉजिकल ऍडव्हान्समेंट असली पाहिजे. आणि नंबर 4, आपण स्पिरिच्युअली कनेक्टेड असलं पाहिजे. स्पिरिच्युअली कनेक्टेड म्हणजे असं नाही की संन्यास घ्या, बिलकुल नाही. स्पिरिच्युअली कनेक्टेड म्हणजे तुम्ही पैसे कमवले पाहिजे, लाखो करोडो रुपये कमवले पाहिजे, पण ते पैसे कमवताना तुमच्या आतमध्ये तुमच्याबद्दलचा मीपणा नसला पाहिजे. मी स्वामी समर्थांना माझ्या वाईफमुळे मी खूप मानायला लागलो. आमच्या इकडे स्वामी समर्थांचा मठ आहे आणि स्वामी समर्थांच्या जेव्हा त्या मठामध्ये आम्ही जातो दर्शन घ्यायला, तेव्हा तिकडे खूप अशी सुंदर ओळ लिहिली आहे. किती लोकांना ती ओळ माहिती आहे? येस, हाऊ मेनी ऑफ यू रेड अबाउट दॅट लाईन? काय लाईन आहे बरं, सांगा बरं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे तर स्वामींच्या मागे असतं, हे स्वामींच्या मागे लिहिलेलं असतं, स्वामींच्या समोर लिहिलेलं असतं. येस, एक अशी गोष्ट लिहिलेली असते जी गोष्ट कधीच कोणी नोटीस करत नाही. आणि ती गोष्ट काय असते माहितीये का, तुम्ही जेव्हा चपला काढायला जाता तेव्हा त्या चपलांच्या इथे ते लिहिलेलं असतं, मी व पादत्राणे इथेच काढा.
किती लोकांनी ते ऑब्झर्व केलंय? पुढच्या वेळेला जाल तर नक्की त्याचा फोटो काढा आणि स्वतःला रिमाइंडर द्या, मी व पादत्राणे इथेच काढा. राईट? जेव्हा जेव्हा मी ते वाचतो तेव्हा तेव्हा मला काय आठवतं माहितीये का? आपण शून्य आहोत. आपण शून्य आहोत. आपल्याकडनं गोष्टी घडतात. आपल्याकडनं गोष्टी घडवल्या जातात. आज तुम्ही तुमच्या संकटात आहात याचा अर्थ देव तुम्हाला संकटात टाकतोय का? नाही. उत्तर आहे नाही. देव तुम्हाला हे बघतोय की तुम्ही त्या संकटाला कसं रिस्पॉन्ड करताय. किती लोक ऍग्री करताय? 100% म्हणून टाईप करा जर तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय. राईट? बघा, आज तुमच्यापैकी भरपूर लोक असतील जे फायनान्शियल डिफिकल्टीज मधनं जात असतील. भरपूर लोक फायनान्शियल डिफिकल्टीज मधनं जात असतील. फायनान्शियल अडचणींमधनं जात असतील. पगार पुरेसा वाटत नसेल. पण मी तुम्हाला खरं सांगू का? तुमच्या आयुष्यामध्ये जे काही होतंय ते तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. ह्याची समज तुम्हाला जितक्या लवकर येईल ना तितक्या लवकर तुम्ही तुमच्या माणूस म्हणून तुम्ही ग्रो करता. तुमचं वय तुमची मॅच्युरिटी ठरवत नाही. तुमचं इन्कम तुमची मॅच्युरिटी ठरवत नाही. तुमचं अनुभव तुमची मॅच्युरिटी ठरवत नाही. मॅच्युरिटी तुमचा तो 250 ग्रॅमचा मेंदू हा कसा काम करतोय ते मॅच्युरिटी ठरवतं. किती लोकांना हे बलबॉन वाटतंय? बलबॉन म्हणून टाईप करा. सो यू नीड टू कीप वर्किंग ऑन युअर माइंड. इफ यू डोंट वर्क ऑन युअर माइंड नथिंग विल वर्क. राईट? आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या कम्युनिटीमध्ये इतके सगळे लोक मला येतात, मला बोलतात की रवींद्र सर आमचा पगार 30 दिवसात वाढला, 40 दिवसात वाढला. ते का वाढतं? कारण आपण एनर्जी चेंज करतोय. आपण एनर्जी एनहान्स करतोय. बरोबर? तुमची एनर्जी माझ्या एनर्जी सोबत जेव्हा मॅच होते, तुम्ही माझ्यासारखे जेव्हा विचार करायला लागतात, तुम्ही माझ्या आपण जे शिकवतोय त्या गोष्टीला फॉलो करायला लागतात, तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतात. भरपूर लोक असतात जे 100% फॉलो करतात. भरपूर लोक असतात जे अर्ध्या मनाने फॉलो करतात. भरपूर लोकांना असतात अरे यार रवींद्र सर कुछ भी सिखाते. गिव्ह मी अ स्माइली इंटू अ कमेंट बॉक्स इफ यू आर एबल टू अंडरस्टँड. सो द मोमेंट यू अलाइन युअर एनर्जी विथ हायर एनर्जी यू स्टार्ट गेटिंग मोर अँड मोर रिझल्ट. किती लोकांना असं वाटतं गेल्या 30 मिनिटांमध्ये ऑलरेडी तुम्ही भरपूर काही शिकलाय. राईट? नाव वेन यू टॉक अबाउट स्टेट ऑफ माइंड इन्फ्लुएन्स स्टेट ऑफ माइंडचा तुमच्या मनस्थितीचा प्रभाव असतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात विचार कसे करता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फील कसं करता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निर्णय कसे घेता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वागतात कसे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लोकांसोबत एकमेकांसोबत कनेक्ट कसे करता. आपल्याला कळायला पाहिजे. कधी कधी आपण आपला स्टेट ऑफ माइंड चांगला नसतो. कोणीतरी येतं काहीतरी बोलतो आपली चिडचिड होते. राईट? आपण माणूस म्हणून कसे आहोत पण त्यापेक्षाही महत्वाचं आपला स्टेट ऑफ माइंड कसा आहे. आणि जितका तुम्हाला त्या स्टेट ऑफ माइंडला न्यूट्रल ठेवता येईल तितका तुमचा प्रयत्न असला पाहिजे. ना हाऊ मेनी ऑफ यू थिंक यू शुड हॅव अ कोर्स कॉल्ड स्टेट ऑफ माइंड? येस. किती लोकांना आता गरज वाटायला लागली स्टेट ऑफ माइंड? सर कोर्स कसा क्रिएट करायचा सांगा बरं. येस, आपण कधीतरी बघूया. आपण आपल्या ऍडव्हान्स प्रोग्राम मध्ये त्याचा एक सेशन घेऊया. नाव I want all of you to understand there is something called macro to micro. Okay, there is something called micro to micro. बघा, आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा रिझल्ट मिळवायचा असेल, ओके, आपल्याला वर राहून काम चालणार नाही. किती लोक ऍग्री करताय? जितकं तुम्ही वर राहाल तितकी तुमची ग्रोथ कमी होईल. आपल्याला काय विचार करायचा आहे? जितकं मला डीप मध्ये जाता येईल तितकं मला माझ्या आयुष्यामध्ये ग्रो करता येईल. याचा अर्थ काय? आपल्या आयुष्यामध्ये आपला माइंडसेट आपल्या रिझल्टला कसं काम करतो माहितीये का? आपण आपल्या आयुष्यामध्ये जो काही रिझल्ट मिळवतोय, म्हणजे जर समजा तुम्हाला पैसा मिळवायचा आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रमोशन मिळवायचं आहे, सॅलरी हॅक मिळवायची आहे, हे सर्व आहे ना, हे तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारे वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याला आपण बोलतो रिझल्ट. येस, सगळे रिझल्ट म्हणून टाईप करा. आपल्याला कळालं पाहिजे आपण आपल्या माइंडसेटमध्ये 2 लेवलवरती काम करतो. एक लेवल आहे मॅक्रो आणि एक लेवल आहे मायक्रो. येस, मॅक्रो आणि मायक्रो. किती लोकांनी मॅक्रो आणि मायक्रो या शब्दांबद्दल ऐकलं आहे कधीतरी? जर ऐकलं असेल तर येस म्हणून टाईप करा, नसेल ऐकलं तर नो म्हणून टाईप करा. आता मॅक्रो काय करतं? या गोष्टी आहे ना, या गोष्टी या विजिबल असतात. येस, मॅक्रो म्हणजे या गोष्टी विजिबल असतात, या गोष्टी डोळ्यांना सदृश्य असतात. आणि मायक्रो काय करतं? तर मायक्रो ह्या गोष्टी अदृश्य असतात, डोळ्यांना पटकन त्या गोष्टी दिसत नाहीत. सगळ्यांना क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा. आता आपल्याला कळालं पाहिजे आपण ज्या पद्धतीने वागतो त्या गोष्टी, काही गोष्टी आपल्याला दिसतात, काही गोष्टी आपल्याला दिसत नाही. किती लोकांना कळतंय मी जे बोलतोय ते? आपण एखादी गोष्ट ज्या पद्धतीने करतो ती गोष्ट लोकांना दिसते, पण ती गोष्ट आपण का करतो ती गोष्ट लोकांना दिसत नाही. आणि ह्यालाच
आपण काय बोलतो तर ह्यालाच आपण बोलतो विजिबल टू इनविजिबल. विजिबल टू इनविजिबल. आपल्याला कळालं पाहिजे, आपल्याला एखादी गोष्ट वाटते, त्याच्या वाटण्यामागचा काही अर्थ असतो आणि जोपर्यंत तो अर्थ तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. नाव याच गोष्टीला आपण कॉज अँड इफेक्ट म्हणतो. कॉज अँड इफेक्ट सगळ्यांनी टाईप करा. कॉज अँड इफेक्ट याचा अर्थ काय? तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट कारण घर करून बसली आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कमी सॅलरी, कमी पगार, कमी इन्कम यावरती तुम्हाला वाट करून देत आहे. साधं उदाहरण देतो. तुमच्यापैकी किती लोकांच्या आयुष्यामध्ये काही लिमिटिंग बिलीफ्स आहेत? हाऊ मेनी ऑफ यू आर हॅव्हिंग लिमिटिंग बिलीफ्स? मी 50% सॅलरी एक मिळवू शकत नाही, मी 100% सॅलरी एक मिळवू शकत नाही, किंवा मी बिझनेस करू शकत नाही, मला फायनान्शियली इन्सिक्युरिटी आहे. किती लोकांच्या मनात काही लिमिटिंग बिलीफ्स आहेत? तुमचे लिमिटिंग बिलीफ टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. टाईप करा तुमचे लिमिटिंग बिलीफ. लिमिटिंग बिलीफ म्हणजे काय? असे विचार जे तुम्हाला खाली खेचत आहेत, खाली थांबवत आहेत. लेट मी सी. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. ओके, आय वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस बट नॉट एबल टू डू. माझ्यामध्ये सेल्फ डाऊट आहे. व्हेरी गुड. सॅलरी ग्रोथ नॉट मोर दॅन 30% एव्हरी टाइम. देन आय स्विच. इंटरनल ग्रोथ 4 to 8%. लॅक ऑफ ओव्हर थिंकिंग, गिव्हिंग अप. ओके. प्रेझेंटिंग इन फ्रंट ऑफ पीपल. आय कुड नॉट डू एनिथिंग इन माय लाईफ. कांट अर्न मोर पॅकेज. ओके, लेट मी टेक एन एक्झाम्पल ऑफ अर्चना. ओके, अर्चना यांचा मी एक्झाम्पल घेतो. ओके, अर्चना यांनी काय सांगितलं आपल्याला की मी माझ्या आयुष्यामध्ये अधिकचा पैसा कमवू शकत नाही. आता किती लोकांना कळतंय हा एक प्रकारे कारण आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळवणाऱ्या रिझल्टसाठी. किती लोकांना हे कळतंय? बघा, आज तुम्ही विचार केला की मला बिझनेस करता येणार नाही. तुम्ही बिझनेस करणार का? तुम्हाला बिझनेस करता येत नाही असा विचार तुम्ही केला तर तुम्ही बिझनेस करणार आहे का? उत्तर आहे नाही. मग तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तुमच्या कॉज वरती काम करायचं आहे. इफ यू थिंक दिस इज बलबॉन, टाईप बलबॉन इन टू कमेंट बॉक्स. आज मी विचार केला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मदत करायची आहे आणि मराठी माणूस पे करू शकत नाही असा मी विचार केला, तर मी माझ्या आयुष्यामध्ये माझा व्यवसाय, माझा बिझनेस किंवा माझं कोचिंग मी लोकांना करू शकतो का? उत्तर आहे नाही. फर्स्ट आय नीड टू कन्व्हिन्स माय सेल्फ येस दिस इज पॉसिबल. Then I need to find a way to do that. Either I need to find a person, either I need to find a reason, either I need to find a purpose, either I need to find a path. जर तुमच्या मनात शक्य आहे तर तुम्हाला सर्व गोष्ट शक्य आहे. किती लोकांना दिस इज बलबॉन? टाईप बलबॉन इन टू कमेंट बॉक्स इफ यू थिंक दिस इज बलबॉन. आपल्याला कॉज आणि इफेक्ट समजला पाहिजे. जर तुमच्या आयुष्यामध्ये कारणावरती तुम्ही काम नाही केलं ना, परिणाम चेंज होणार नाही. राईट? मग तुम्ही बोला सर मैंने एक साल ले लिया आपका प्रोग्राम, चेंज ही नहीं हो रहा है मेरा कुछ, सॅलरी नाही बढ़ रहा है. आपल्याला कारणावरती काम करायचंय. तुमच्यामध्ये जे स्किल कमी आहेत ते स्किल तुम्ही जर वाढवलेच नाहीत तर तुम्ही ग्रो करणार आहे का? उत्तर आहे नाही. तुम्हाला ते स्किल बिल्ड करण्यावरती तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करण्याची गरज दाखवता, तुम्ही स्वतःवरती कृती करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी करता जे स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात, अशक्य ही करतील शक्य ही स्वामी. याचा अर्थ काय? आपल्याला कळायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही अचीव्ह करू शकतो, फक्त आपल्याला आपल्या स्वतःवरती विश्वास करायचा आहे. जर तुम्हाला हे क्लिअरली कळालं असेल तर क्लिअर म्हणून टाईप करा. आता आपण आजच्या सेशनमध्ये मला तुम्हाला जे 10 निगेटिव्ह इमोशन्स आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या स्वप्नांपासून होल्ड करतायत त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोकांकडे स्वप्न तुम्ही बघता? किती लोकांकडे स्वप्न तुम्ही बघता? येस, अमेझिंग. तुम्ही सर्व स्वप्न बघता, बरोबर. मला सांगा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणते निगेटिव्ह इमोशन्स आहेत जे तुम्हाला आता तुमच्या आयुष्यामध्ये थांबवत आहेत? असे कोणते निगेटिव्ह इमोशन्स आहेत जे तुम्हाला आत्ता या क्षणाला थांबवत आहेत? कुणाल बोलतायत मी भूतकाळामध्ये ज्या गोष्टी केल्या आहेत त्याचा रिग्रेट मला थांबवतोय. अभय बोलतात फिअर मला थांबवतोय. संदेश बोलतायत फायनान्शियल लायबिलिटीज मला थांबवतात. संग्राम बोलतायत फिअर ऑफ अनयुजफुलनेस, ओव्हर थिंकिंग, फिअर, सेल्फ डाऊट, डाऊट ऑन माय सेल्फ. येस, किती लोक ऍग्री करताय ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून सांगताय? या सर्व गोष्टी ह्या वरवरच्या आहेत. आतमध्ये प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे. राईट? कम्प्युटरची स्क्रीन चालत नाहीये, बरोबर, तर डिस्प्ले खराब नाहीये. डिस्प्ले कदाचित चांगला असेल पण मदरबोर्ड उडाला असेल, राईट, किंवा लॅपटॉपचा किंवा डेस्कटॉपचा तुमचा सीपीयू मध्ये प्रॉब्लेम असेल. किती लोकांना कळतंय? येस. नाव मी तुम्हाला मॅक्रो टू मायक्रो
मॅक्रो टू मायक्रो जाण्याच्या 10 स्टेजेस सांगणार आहे. बघा, या 10 स्टेज सांगण्याच्या मागे पर्पज काय माहितीये का? मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलंय, आयुष्य म्हणजे काय ते मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ काय? तुमच्यापैकी भरपूर लोक कदाचित स्टेज 1 वरती कव्हर करत असाल, स्वतःला फील करत असाल, काही लोक स्टेज 5 वरती असाल, काही लोक स्टेज 10 वरती असाल. आपल्याला कळायला पाहिजे, मी ज्या गोष्टी आता माझ्या आयुष्यामध्ये करतोय त्या गोष्टी मला जर कळाल्या तर मी माझ्या आयुष्यातल्या त्या गोष्टी चेंज करू शकतो. सगळ्यांना क्लिअर असेल तर येस म्हणून टाईप करा. पुन्हा एकदा सांगतो, जर मी माझ्या आयुष्यामधल्या गोष्टी कोणत्या करतोय हे जर मला कळालं तर त्या गोष्टी मी चेंज करून माझं आयुष्य उज्ज्वल करू शकतो. नाव मॅक्रो म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, अशा गोष्टी ज्या तुम्हाला लोकांना दिसतात. आणि मायक्रो म्हणजे काय? अशा गोष्टी ज्या लोकांना दिसत नाही. बरोबर. मॅक्रो म्हणजे काय? मॅक्रो म्हणजे कंप्लेन. तुमच्यापैकी किती लोक कळत न कळत तुमचा स्वभाव हा कंप्लेन ओरिएंटेड होतो? टाइप 1 इंटू अ कमेंट बॉक्स, राइट? अरे यार हा प्रॉब्लेम है, तो प्रॉब्लेम है, अरे यार हे नाही होतंय, ते नाही होतंय, अरे यार उसको नहीं समझ में आता है. तुम्हाला मी सांगू का, तुमच्या आतमध्ये ना तुम्ही स्वतःला कुठेतरी विक्टिम माइंडसेट तुम्ही स्वतःला ट्रीट करायला चालू करता. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, अडचण आली असेल, पण तुम्ही कळत नकळत स्वतःला विक्टिम म्हणून घोषित करता की यार माझ्यावरच असं होतं, मीच चुकीचा, म्हणजे माझ्याच बरोबर माझ्या आयुष्यामध्ये माझा बॉस असा करतो, कंपनीमध्ये सगळ्यांना चांगलं हाईक मिळतं, मला मिळत नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये कळत नकळत निगेटिव्हिटी यायला लागते. आणि त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अडकून पडता, राईट? तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अडकून पडता, तुम्हाला पुढे जाता येत नाही आणि तुम्हाला त्या प्रवाहाला ब्रेक करता देखील येत नाही. किती लोक या फेज मधनं जात आहात? टाईप येस इन टू अ कमेंट बॉक्स. सो वी नीड टू अंडरस्टँड वेन इट कम्स टू कंप्लेन, दॅट इज व्हेरी बेसिक लेवल. जेव्हा तुम्ही कंप्लेन करता तेव्हा तुमची कंप्लेन ना ही लोकांना दिसते. किती लोक ऍग्री करताय? जेव्हा आपण रडतो, यार कंपनी में हे नाही हो सकता, हो नाही हो सकता, तेव्हा ती गोष्ट कंपनीतल्या लोकांना दिसते, मॅनेजमेंटला दिसते, मार्केटमध्ये दिसते, अँड दॅट इज विसिबल. येस. न कंप्लेन केल्यानंतर आपली दुसरी स्टेज काय असते? द सेकंड स्टेज इज कॉल्ड ब्लेम. आपण आहे ना तक्रार केल्यानंतर आपण दोष देण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ काय? किती लोक कळत नकळत डायरेक्टली और इनडायरेक्टली यू आर ब्लेमिंग समबडी ऑफ युअर लाईफ. काही लोक पॅरेंटला ब्लेम करतात, काही लोक आपल्या फॅमिली फ्रेंडला ब्लेम करतात, काही लोक नातेवाईकांना ब्लेम करतात, काही लोक बॉसला ब्लेम करतात, काही लोक आपल्या हस्बंडला ब्लेम करतात, काही लोक आपल्या वाईफला ब्लेम करतात. याचा अर्थ काय? आपण कळत नकळत कुठेतरी दोष देण्याचा प्रयत्न करतो ना. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे मित्रांनो, आपण दोष कधी देतो? आपण दोष कधी देतो? जेव्हा आपण आपली जबाबदारी कुठेतरी झटकत असतो. किती लोकांना कळतंय? जर आपण गोष्टी अवॉइड करत असतो ना, त्याचा अर्थ आपण दोष देत असतो. जर समजा तुमचा आणि एका व्यक्तीचा वादविवाद आहे आणि तुम्ही त्याला दोष देताय, याचा अर्थ शक्यता असेल की तुम्ही त्या नात्याला कुठेतरी अवॉइड करताय, त्या माणसाच्या समोर जाण्याला अवॉइड करताय. आणि लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं माहितीये? बाहेरच्या लोकांना की कुठेतरी तुम्ही जबाबदारी घेण्यापासून पाठीमागे पळताय. आणि याचा परिणाम काय होतो? तुमची स्वतःची किंमत मार्केटमध्ये कमी होऊन जाते. किती लोकांना हे बलबॉन वाटतंय? येस. हाऊ मेनी ऑफ यू आर गोइंग टू दिस स्टेज? स्टेज नंबर 2. यू डोंट हॅव टू ब्लेम अदर्स. द मोमेंट यू स्टार्ट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, राईट? मी तुम्हाला सांगतो, मी इतक्या सगळ्या मराठी माणसांबरोबर बोलतो, मराठी माणसांसोबत भेटतो, मला कधी कधी असं वाटतं की आपल्या मराठी माणसांसारखी माणसं नाहीयेत या जगामध्ये. आपल्यामध्ये प्रामाणिक कुठून कुठून भरलेला आहे, आपल्यामध्ये वक्तशीरपणा कुठून कुठून भरलेला आहे, आपल्यामध्ये सॉरी टू से पण गाढवासारखी मेहनत करणं हे आपल्यामध्ये रक्तात आहे आपल्या, बरोबर. पण आपल्यामध्ये काय नाहीये? तर आपल्यामध्ये आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवण्याचा कॉन्फिडन्स नाहीये, राईट? ज्या दिवशी आपण तो डेव्हलप करू त्या दिवशी आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट आपण अचीव करू. एम आय मेकिंग सेन्स गाईज? नाउ द थर्ड थिंग what we need to understand is the macro level. आता तुम्ही कंप्लेन करता, तक्रार करता किंवा तुम्ही ब्लेम करता, याचा अर्थ तुम्ही दोष देता, या सगळ्या गोष्टी लोकांना दिसतात. त्याच्यातली तिसरी गोष्ट पण लोकांना दिसते, ते म्हणजे काय? जस्टिफिकेशन, राईट? जस्टिफिकेशन म्हणजे काय? एक प्रकारे आपण आपल्या स्वतःला मी किती बरोबर आहे ही गोष्ट आपण सिद्ध करत राहतो. तुमच्यापैकी किती लोक ऍग्री करता मित्रांनो? एका काळानंतर तुम्ही तुमच्या स्वतःला जस्टिफाय करण्यासाठी तुम्ही चुकीच्या गोष्टी करता. यस, मैंने बोला ना, ये करना है तो करना है.
म्हणजे तुम्हाला माहितीये या गोष्टींनी काही रिझल्ट मिळणार नाहीये, या गोष्टींनी काही रिझल्ट येणार नाहीये, पण तुम्ही काय करता, जस्टिफाय करता, राईट, प्रमाणीकरण करता, तुम्ही स्वतःला सांगता की नाही. मग त्यावेळेला तुम्ही काय करताय, यू आर सॅटिस्फाईंग युअर इगो. आपण आपला इगो सॅटिस्फाय करतोय, राईट. याचा अर्थ काय, आपण आपल्या आतमध्ये जो इगो आहे ना, की मी कधीच चुकू शकत नाही, आय कॅनॉट मेक मिस्टेक्स, आय कॅनॉट डू रॉंग थिंग्स, तो इगो आपल्याला आपल्या आतमध्ये इंटरनली कम्युनिकेट करत राहतो. आणि त्याचं कारण काय होतं माहितीये का, जास्तीत जास्त भाषा ही एक्सक्युजेसची भाषा वापरतो. अरे मी हे करू शकत नाही कारण, अरे मी ते करू शकत नाही कारण, अरे मी जॉब नाही सोडू शकत कारण. किती लोकांनी एक्सक्यूज देणं तुम्ही ऑब्झर्व करताय, तुम्ही एक्सक्यूज देताय. टाईप यस इन टू अ कमेंट बॉक्स. आणि तुम्ही जर बघाल तर जे लोक जस्टिफिकेशन करताना त्यांच्या आयुष्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी वेस्ट होतात. जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी त्यांच्या आयुष्यातनं वेस्ट होतात. किती लोकांना असं वाटतंय की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कळत न कळत भरपूर संधी तुमच्याकडे आल्यात, पण कदाचित तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटी मिस केल्या. मी म्हणून टाईप करा येस. अमेझिंग. हाऊ मेनी ऑफ यू आर एन्जॉयिंग टुडे सेशन गाईज. किती लोक आजचं सेशन एन्जॉय करताय. अमेझिंग. नाव स्टेज नंबर 4. स्टेज नंबर 4 काय, कंप्लेंट झालं, ब्लेम झालं, जस्टिफिकेशन झालं. या 3 गोष्टी तर दिसतातच आहे, त्याच्यासोबत चौथी गोष्ट देखील दिसते. आणि ती गोष्ट कोणती, तर ती आहे आपण कर्स करतो, आपण तिरस्कार करतो. तुमच्यापैकी किती लोकांनी बघितलंय, काही लोक असे असतात जे कारण असून दे किंवा कारण नसून दे लोकांना तिरस्कार करतात, राईट. लोकांवरती आपण मराठीमध्ये बोलतो ना, मराठीमध्ये खार खातो, खार खातात. याचा अर्थ काय, उठता बसता त्या व्यक्तीला ते ब्लेम करतात, कंप्लेंट करतात, जस्टिफिकेशन देतात, ते कर्स करतात. आता हे कर्स का होतं माहितीये, हे कर्स होतं कारण कुठेतरी त्यांनी त्यांच्या आतमध्ये कोणती तरी गोष्ट त्या माणसाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या सिच्युएशन बद्दल भरून ठेवलेली असते. आणि सारखं सारखं ते त्यांच्या स्वतःला तेच म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये माझं माझं चांगलं होत नाहीये कारण याच कारणामुळे होत आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझं चांगलं होत नाहीये कारण हाच माणूस त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो, जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर कम्युनिकेट करायचा प्रयत्न करता तेव्हा तेव्हा तुमचं रिॲक्शन येतं, राईट. तुम्ही त्या व्यक्तीच्या बाबतीत निगेटिव्ह बोलायची सुरुवात करता आणि ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये टॉक्सिक रिलेशनशिप जास्त वाढते. नाउ एम आय मेकिंग सेन्स गाईज. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, या सगळ्या स्टेट ऑफ माइंड वाईट नाहीयेत, पण या स्टेट ऑफ माइंड मध्ये अडकून राहणं वाईट आहे. मला पटकन टाईप करून सांगा मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोक कोणत्या स्टेजमध्ये आहे. स्टेज 1, 2, 3, 4 टाईप करा. स्टेज 1, 2, 3, 4 कोणतीही स्टेज वाईट नाहीये, राईट. प्रत्येक स्टेज चांगली आहे, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे त्याला तुम्हाला कसं वापरायचं. अमेझिंग. नाव लेट्स गो टू द सेकंड फेज. आणि सेकंड फेज काय, तर मिड. ओके, मिड लेवल. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, मॅक्रो हे विजिबल असतात आणि मायक्रो हे इनविजिबल असतात. आता मी तुम्हाला इनविजिबल पर्यंत घेऊन जाणार आहे. स्टेज नंबर 5 काय येते माहितीये का, अशी गोष्ट जी विजिबल आणि इनविजिबल या दोन्ही गोष्टींच्या मध्ये असते आणि ती गोष्ट लोकांना दिसते पण आणि लोकांना दिसत पण नाही. आणि ती गोष्ट आहे फिअर, भीती. तुमच्यापैकी किती लोकांच्या मनामध्ये भीती आहे, टाईप करा फिअर इनटू अ कमेंट बॉक्स. तुमच्या मनामध्ये भीती आहे, ही तुमच्या आयुष्याला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये तुमची भीती आहे, ही तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे का? उत्तर आहे नाही. तुम्हाला कळालं पाहिजे, तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर तुम्हाला त्या भीतीमधनं बाहेर पडावं लागेल. पण आपल्या मनामध्ये भीती का असते, कारण आपल्याला असं वाटतं जर मी काही केलं आणि माझं नुकसान झालं, मी चुकीचा झालो तर माझं काय. किती लोकांनी ऑब्झर्व केलंय, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भीतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ऑपरेट करता का, ऑपरेट करता कारण तुम्हाला असं वाटतं की मला चुकीचं साबित व्हायचं नाहीये, मला चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीये, माझ्याकडनं चूक होता कामा नये. 100% म्हणून टाईप करा इफ यू आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. आणि त्या भीतीमुळे तुम्ही तुमच्या हातामधनं चुकी न घडावी यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये ओव्हर थिंकिंग बिल्ड करता. येस, ऍब्सोल्युटली. फिअर इज ड्यू टू नॉट हॅव्हिंग कंट्रोल ऑन युअर ओन ऍक्शन्स. ऍब्सोल्युटली. आणि त्याचा परिणाम काय होतो, तुम्ही प्रत्येक जबाबदारीपासून पळता. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतंय मित्रांनो, कळत न कळत तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक जबाबदारीपासून पळताय. यू आर रनिंग अवे फ्रॉम युअर रिस्पॉन्सिबिलिटीज, राईट. तुम्हाला माहितीये तुम्हाला ग्रोथ करायची आहे, तुम्हाला माहितीये तुम्ही कमी पडताय, तुम्हाला माहितीये तुम्हाला काम करण्याची गरज आहे, पण तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम करत नाहीये. तुम्ही प्रत्येक क्षणाला तुम्ही पळताय. यू आर रनिंग अवे फ्रॉम युअर problems. You are running away from your problems. How many of you are running away from your problems? Type me into a comment box. Let me see how many of you are running away from your problems. Now the problem is not a problem. Your fear is a problem. आज तुमचा पगार कमी आहे, हा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये घाबरलेला आहात, हा प्रॉब्लेम आहे. किती लोकांच्या आतमध्ये गेले
आहे डीप मधून टाईप करा, डीप मधून. स्टेज नंबर 6 जी विजिबल आणि इनविजिबल दोन्ही लेवलवरती असते. आणि ती स्टेज काय तर अँगर. किती लोकांना इकडे राग येतो? येस, किती लोकांना राग येतो? म्हणजे मी नेहमी मस्करीमध्ये एक गोष्ट माझ्या मिसेसला म्हणतो आणि ते म्हणतो की माझा राग हा लग्न झाल्या झाल्या निघून गेला. येस, नाव जर तुमच्यापैकी प्रत्येकाला जर राग येतो तर तो राग तुम्हाला चॅनल करता आला पाहिजे. बघा, राग हा कधीच वाईट नसतो. सगळ्यांनी टाईप करा, अँगर इज नॉट बॅड. जर तुम्हाला राग येतोय आणि त्या रागाला तुम्ही व्यवस्थित चॅनलाइज केलं, त्याला योग्य दिशेने प्रवाहित केलं, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात ग्रोथ करू शकता. तुमच्यापैकी किती लोकांना ही गोष्ट माहिती आहे की टाटा मोटर्स मधले टाटा मोटर्स मध्ये टाटा इंडिका नावाची गाडी होती. 1996 1997 ची गोष्ट आहे. ती इंडिका गाडी आहे ना लॉस मध्ये चालू होती. प्लांट लॉस मध्ये चालू होता. आणि हे लोक गेले, टाटा मोटर्सचे रतन टाटा सर गेले लंडन मध्ये. तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये ते गेले लंडनला आणि ते भेटले जॅग्युअरला. आणि जॅग्युअरला सांगितलं की तुम्ही आमचा प्लांट विकत घ्या, आम्हाला थोडासा फायनान्शियल डिफिकल्टीज आहे. तर त्यांनी काय वाक्य वापरलं माहितीये का? भारतातल्या लोकांनी कधी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये उतरलं नाही पाहिजे. राईट. आता रतन टाटा सरांना राग आला. त्यांनी तिकडे थँक्यू म्हटलं. त्यांनी तिकडे व्यक्त केला नाही राग, त्यांनी तिकडे थँक्यू म्हटलं. ते भारतात आले. राईट. आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्यांनी चॅनलाइज केलं. आणि जेव्हा वेळ आली 2000 मध्ये, 2010 2012 मध्ये, त्यांनी जॅग्युअर कंपनीला टेक ओव्हर केलं. किती लोकांना ही स्टोरी माहिती आहे? दॅट इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ हाऊ यू नीड टू चॅनलाइज युअर अँगर. जर तुम्हाला राग येतो याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात. राईट. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे अँगर आपल्याला का येतो. अँगर आपल्याला का येतो, व्हॉट इज द रिझन. आपल्याला कुठेतरी आतमधल्या आतमध्ये असं वाटतं की मला कोणी महत्व देत नाहीये, माझं कोणी ऐकत नाहीये, मला कोणी किंमत देत नाहीये. खरं सांगा, किती लोक असे आहात की तुमच्या मनामध्ये कुठेतरी ही गोष्ट चालते की यार मी एवढं सगळं करतोय, घराचे हप्ते फेडतोय, मुलाच्या शाळेची फी भरतोय, राईट, 8 तास मरमर काम करतोय, माझी घरामध्ये काडीची किंमत नाही, माझ्या मनासारख्या दोन गोष्टी होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये कुठेतरी एक आत्मामध्ये आपल्याला अँगर क्रिएट होतो. आणि त्याच्यामुळे आपला स्वभावाने इरिटेशनचा सुरू होतो. आपण इरिटेटेड वागायला लागतो. लहान मुलं आपल्याला इरिटेटेड अंकल, इरिटेटेड आंटी हे बोलायला सुरुवात करतात. आणि ते इरिटेशन लोकांना दिसतं. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये काय होतं, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम काय येतात, कुठेतरी आपल्याला स्ट्रेस, अँझायटी, इलनेस या गोष्टीचा त्रास होतो. आज तुमच्यापैकी किती लोक स्ट्रेसमध्ये आहात? टाईप मी इंटू अ कमेंट बॉक्स. तो फायनान्शियल स्ट्रेस असेल, रिलेशनशिप स्ट्रेस असेल, लाईफमध्ये कोणत्या तरी प्रकारचा तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस असेल ना. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोक अग्री करताय की तुमच्या आयुष्यामध्ये असणारा जो स्ट्रेस आहे तो कळत न कळत तुमच्या आतमधल्या भरलेल्या अँगरमुळे देखील आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अँगरला क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रो करणार नाही. किती लोकांना अँगर क्लिअर करायचं आहे आजपासून? किती लोकांना अँगर क्लिअर करायचं आहे? येस. डू यू वॉन्ट अ सिक्रेट हॅक? सिक्रेट हॅक हवी आहे तुम्हाला? सिक्रेट हॅक आहे झिरो एक्सपेक्टेशन. सगळ्यांनी टाईप करा, झिरो एक्सपेक्टेशन. तुमची बायको असून द्या, तुमचा हस्बंड असून द्या, मुलं असून द्या, बॉस असून द्या, बरोबर, झिरो एक्सपेक्टेशन चालू करा. आय डोंट हॅव एनी एक्सपेक्टेशन फ्रॉम एनी वन. राईट. आता याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही होपलेस आहात, म्हणजे तुम्हाला लोकांवरती विश्वास नाहीये. डोंट टेक मी न रॉंग. याचा अर्थ हा आहे की मी माझ्या आयुष्यातल्या यशाला किंवा अपयशाला मी दुसऱ्याला जबाबदार धरत नाहीये. गोष्टी काम करत नसतील, आय विल मेक इट हॅपन. किती लोकांना हे कळालंय आणि हे बल्ब ऑन वाटतंय? येस. आपण काय करतो माहितीये का? आपण जेव्हा झिरो एक्सपेक्टेशन करतो ना, तेव्हा आपण आपल्यामधला मीपणा वाढवतो. आपल्याला मीपणा वाढवायचा नाही. आपल्याला काय करायचंय, झिरो एक्सपेक्टेशन ठेवायचे, आपला स्वभाव मृदू ठेवायचा आहे. ऍट द सेम टाइम आपल्याला आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची. किती लोकांना असं वाटतंय झिरो एक्सपेक्टेशन ठेवणं तुमच्यासाठी डिफिकल्ट वाटेल तुम्हाला? टाईप मी इंटू अ कमेंट बॉक्स जर तुम्हाला वाटेल. अमेझिंग. द नेक्स्ट पॉइंट इज स्टेज नंबर 7. आणि स्टेज नंबर 7 काय असतं? तर स्टेज नंबर 7 मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गिल्ट मध्ये अडकलेलं असतात. गिल्ट. किती लोकांना गिल्ट मधला मराठी शब्द माहिती आहे? हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर अबाउट गिल्टचा मराठी शब्द? अपराधीपणा. येस, अपराधीपणा. अपराधीपणा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्यापैकी किती लोक इकडे असे आहेत ज्यांच्या मनामध्ये कोणत्या तरी एका गोष्टीचा तुमच्या आयुष्यामध्ये गिल्ट आहे? किती लोक असे आहेत ज्यांना असं वाटतं की एक गिल्ट आहे माझ्या मनामध्ये आणि ते मला कुठेतरी खात आहे, बरोबर? नाउ आय टेल यू वन थिंग.
तुमच्या आतमध्ये जेव्हा गिल्ट असतं ना, तुमच्या आतमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल अपराधीपणा असतो ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्याला नेहमी पनिश करायला सुरुवात करता. तुम्ही तुमच्या स्वतःला त्रास द्यायला सुरुवात करता. किती लोक ऍग्री करताय? आता साधं उदाहरण देतो. समजा तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे की बाबा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नुकसान केलंय. समजा तुमच्या मनामध्ये एखादं गिल्ट आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नुकसान केलंय. तुम्ही त्याला मदत करायला गेलात, पण तुमच्या हातून त्याचं वाईट झालं. हे तुमच्या मनामध्ये गिल्ट आहे. मग तुम्ही आहे ना, तुमच्या आयुष्याला स्वतःला नेहमी काय सांगता माहितीये का, की मी माझ्या आयुष्यामध्ये लोकांना मदत करायला गेलो, त्या व्यक्तीला मदत करायला गेलो आणि माझ्यामुळे त्या व्यक्तीचं नुकसान झालं आणि त्या गोष्टीला मी जबाबदार आहे. मग तुमची भाषा तुमच्या प्रती आहे ना, ही पनिशमेंट ओरिएंटेड होते. किती लोकांना कळतंय मी जे बोलतो ते? आणि तुम्ही काय करताना, प्रत्येक गोष्ट तुम्ही करण्यापासून थांबवता स्वतःला. साधं उदाहरण देतो. तुमच्यापैकी किती लोकांनी पैशाचं नुकसान केलंय तुमच्या आयुष्यामध्ये? हाऊ मेनी ऑफ युअर लॉस युअर मनी? येस, लॉस म्हणून टाईप करा. मनी जर लॉस केला असेल तर लॉस म्हणून टाईप करा. अँड टेल मी ऑनेस्टली गाईज, बिफोर यू बाय अवर प्रोग्राम, तुम्ही सिल्वर मेंबरशिप किंवा डायमंड मेंबरशिप बाय करण्याच्या अगोदर तुम्ही 10 वेळा विचार केला की नाही, यार माझं ऑलरेडी पूर्वी नुकसान झालंय, राईट? तर मी अजून कशाला नुकसान करू? किती लोकांच्या मनात हा प्रश्न आलेला? टाईप अमेझिंग. Amazing, amazing. So what you need to understand is that when you have a guilt, you overhaul things, right? There is something called flow state. फ्लो स्टेट. किती लोकांनी या स्टेट बद्दल ऐकलंय? फ्लो स्टेट. ओके, कधीतरी वेळ मिळाला तर मी चॅम्पियन माइंडसेट मध्ये हे देखील कव्हर करेल की फ्लो स्टेट कसं असतं. वी ऑल नीड टू अंडरस्टँड दॅट वी डोंट हॅव टू ओव्हर होल्ड. आता समजा हा ग्लास आहे, समजा ही बॉटल आहे, बरोबर? आता या बॉटलमध्ये 1 लिटर पाणी आहे, बरोबर? आता मी 1 लिटर पाण्याची बॉटल मी 5 मिनिटं पकडू शकतो, पण ही बॉटल मी 5 तास पकडू शकतो का? उत्तर आहे नाही. आणि जेव्हा तुम्ही ह्या 5 तास ही बॉटल पकडायचा प्रयत्न करता, तुमच्या हाताला कळ यायला लागते, तुमच्या पाठीला कळ यायला लागते, तुम्हाला त्रास व्हायला लागतो, तुम्हाला स्वतःला असं वाटतं यार ह्याचं ओझं खूप आहे, आणि तुम्ही तुमच्या स्वतःला कुठेतरी सेल्फ सबोटाज करता. सेल्फ सबोटाज म्हणजे काय? तुम्ही स्वतःची किंमत कमी करायची सुरुवात करता. आता तुम्ही तुमची किंमत किती करताय किंवा किती करत नाहीये हे लोकांना कळत नाही अंटिल अनलेस तुम्ही तोंड उघडत नाही. किती लोकांना हे बल्ब ऑन वाटतंय? बरोबर, पुन्हा एकदा सांगतो, हे विजिबल आणि इनविजिबल मध्ये येतं, कारण तुम्ही तुमच्या स्वतःची किंमत कमी करायला लागता हे लोकांना कळत नाही जोपर्यंत तुम्ही तोंड उघडत नाही. ज्या वेळेला तुम्ही तोंड उघडलं तेव्हा तुमचे विचार ऐकून समोरचा माणूस सांगतो की बाबा हा माणूस हा स्वतःला किती खाली पाडतोय स्वतःला. किती लोकांना असं वाटतंय बापरे, राईट? द वे वी टॉक, द वे वी ऍक्ट, द वे वी डील, एव्हरीथिंग इज ऑब्झर्व बाय एव्हरीवन. येस. नाव मी आता तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी भरपूर कमी लोक ऑब्झर्व करतात आणि त्या आपल्यामध्ये इनविजिबल असतात, बरोबर? त्यातली स्टेज नंबर 8 आहे, आणि ती स्टेज नंबर 8 आहे ती म्हणजे काय? शेम. शेमला मराठीमध्ये काय म्हणतात? शेमला मराठीमध्ये काय म्हणतात? शेमला लाज. लाजपेक्षा घृणा. सगळ्यांनी टाईप करा घृणा. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी ज्या लहानपणी ज्या बॅकग्राऊंड मधनं आलो ना, मला लहानपणापासून श्रीमंत लोकांची खूप घृणा होती. ओके, मला श्रीमंत लोक खूप आवडत नव्हते का? मला असं लहानपणापासून शिकवलं होतं की श्रीमंत लोक गरीब लोकांचा फायदा घेतात. किती लोकांनी तुमच्या घरामध्ये असं वाक्य ऐकलंय, राईट? मग मला सबकॉन्शियस लेवलवरती ती गोष्ट बसली होती माझ्या, की यार मी लोकांचा तिरस्कार करायचो. मग मी कळत न कळत माझ्या आयुष्यामध्ये श्रीमंत न व्हावा यासाठी मी प्रयत्न करायला लागलो. किती लोकांना कळतंय? जर मला एखादी गोष्ट आवडत नसेल, समजा तुम्हाला विराट कोहली आवडत नाही, राईट? त्यांनी केलेली जाहिरात देखील तुम्हाला आवडणार नाही. येस. आता रिसेंटली एक कॉन्ट्रोवर्सी होते, बरोबर? तुमच्यापैकी किती लोक इंटरनेट बघतात किंवा नाही बघत, आय डोंट नो. किती लोकांना कॉन्ट्रोवर्सी माहितीये? रणवीर अलाहाबादियाची कॉन्ट्रोवर्सी. आता इतके वर्ष त्याला ऐकणारा जो क्राऊड आहे, बरोबर, त्याला ऐकणारा, त्याला फॉलो करणारा क्राऊड आहे, तो त्याच्या विचारांना जेव्हा तो ऐकणार आणि त्याला जेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांची घृणा येईल तेव्हा तो त्याच्या पॉडकास्टला पण बघणार नाही. वाय? बिकॉज वी क्रिएट अ निगेटिव्ह सेल्फ इमेज विथ समथिंग इन अवर लाईफ. किती लोकांना कळतंय मी जे बोलतोय ते? तुम्हाला कळालं पाहिजे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शेम मधनं बाहेर पडायचंय. तुमच्या मनामध्ये कोणकोणत्या गोष्टीबद्दल घृणा आहे? टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या मनामध्ये कोणकोणत्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये घृणा आहे? जशी माझ्या मनामध्ये होती की श्रीमंत माणसं गरीब माणसांना छळ करतात, ही माझ्या मनामधली घृणा होती. ती ज्या वेळेला मी बाहेर काढली त्यावेळेला माझी ग्रोथ चालू व्हायला लागली. टेल मी व्हॉट इज दॅट घृणा इन टू अ कमेंट बॉक्स. किती लोकांना असं वाटतंय की तुमच्या मनामध्ये असणारी घृणा तुम्हाला माहितच नाही?
मी म्हणून टाईप करा. येस, तुम्हाला काय थांबवतंय तुम्हाला ती माहितच नाहीये. लुक ॲट द आन्सर्स मी. नाव दिस इज वेअर युअर सेल्फ अवेअरनेस कम्स इन प्ले. दिस इज वेअर युअर सेल्फ अवेअरनेस कम्स इन प्ले. किती लोकांना ऍग्री करताय, जितकं तुमचं सेल्फ अवेअरनेस चांगलं असेल तितके तुमच्या आयुष्यामधले रिझल्ट चांगले असतील. राईट? आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे मित्रांनो, आपल्याला या सर्व गोष्टी शोधाव्या लागतात. मी तुम्हाला काय म्हटलं, या इनविजिबल आहेत, या भरपूर लोकांना माहित पण नसतात, दिसत पण नाहीये. आता मला माझ्या मनामधली जी घृणा होती, ती घृणा लोकांना दिसते का? उत्तर आहे नाही. ती मला दिसते का? उत्तर आहे नाही. ती मला शोधायला पाहिजे का? उत्तर आहे हो. जर तुम्हाला बल्बॉन वाटतंय तर बल्बॉन म्हणून टाईप करा. आणि एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण घृणा करतो तेव्हा आपण एक्सटर्नली कम्युनिकेट कसं करतो? अरे मला काय पैसे विसे काय कमवायचे नाही, जेवढं चाललंय तेवढं चांगलंय, दाल रोटी चल रहा है, आय डोंट वॉन्ट टू अर्न इन 10 लाख रुपीज, 20 लाख रुपीज. मग आपण काय करतो, त्या सर्व येणाऱ्या संधींना आपण नकार देतो आणि आपण आपल्या स्वतःला कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट कमी करतो. येस, डज इट मेक सेन्स? नाव स्टेज नंबर 9 म्हणजे सेल्फ डाऊट. ना तुमच्यापैकी किती लोकांच्या मनामध्ये तुमच्या स्वतःबद्दल एक डाऊट आहे? डाऊट म्हणून टाईप करा, डाऊट. आणि डाऊट म्हणून टाईप करा आणि तो डाऊट टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. तुमचा डाऊट टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. रुद्राणी बोलतायत, विल आय एव्हर बी एबल टू फाइंड अ स्टेबल जॉब? येस. व्हॉट अदर पीपल विल से? मला माझ्या स्वतःच्या केपेबिलिटीज वरती डाऊट आहे. व्हेरी गुड. मी कन्सिस्टंट राहू शकतो का? मी हे करू शकेल की नाही? व्हेरी गुड. नाव हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू नो वाय डाऊट कम्स इन युअर माइंड? वाय डाऊट कम्स इन युअर माइंड? येस, आय टेल यू. आपला डाऊट आहे ना, हा मोस्टली आपल्यापेक्षा जास्त आपल्या एन्व्हायरमेंटमुळे आपल्या मनामध्ये येतो. ओके, पुन्हा एकदा सांगतो. आपला डाऊट आहे ना, ओके, आपल्यापेक्षा जास्त आपल्या एन्व्हायरमेंटमुळे आपल्या मनात येतो. आता समजा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 50,000 रुपयाचा जॉब केलाच नसेल, तुमच्या मनामध्ये काय डाऊट येणार माहितीये का? की 50,000 रुपये सॅलरी मिळवणं हे खूप डिफिकल्ट आहे. बरोबर? तुमच्या आयुष्यामध्ये डाऊट कधी येणार माहितीये का? जेव्हा तुमच्या मनातल्या गोष्टीला कोणीतरी क्रिटिसाइज करणार. राईट? क्रिटिसाइज म्हणजे काय? तुम्हाला कोणीतरी तुमची आलोचना करणार. आणि जेव्हा तुमची आलोचना करणार तेव्हा तुम्हाला तुमच्या आतमध्ये डाऊट क्रिएट होणार आणि तो डाऊट तुम्हाला सर्व गोष्टींना डाऊट करायला सांगणार. किती लोकांना हे बल्बॉन वाटतंय? आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करायचं आहे तर आपल्याला डाऊट मधनं बाहेर पडायचं आहे. तुमचा डाऊट लोकांना दिसत नाही अंटिल अनलेस यू ओपन युअर माउथ. राईट? तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाता, इंटरव्ह्यू मध्ये फेल होता. का फेल होता? कारण तुम्ही तुमच्या स्वतःवरती इतक्या प्रमाणात तुम्ही डाऊट क्रिएट केलाय स्वतःबद्दल, स्वतःच्या क्षमतेबद्दल, स्वतःच्या क्वालिटीबद्दल, स्वतःच्या कॅपेबिलिटीज बद्दल, स्वतःच्या प्रेझेंटेशन बद्दल, की तुम्हाला असं वाटतं काहीच होऊ शकत नाही. बघा, देर इज अ डिफरन्स बिटवीन डाऊट अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन इनकेपेबिलिटी. ओके, पुन्हा एकदा सांगतो. डाऊट आणि इनकेपेबिलिटी मध्ये फरक आहे. डाऊट म्हणजे काय? तुम्हाला तुमच्याबद्दल असणारी शंका. बरोबर? आणि इनकेपेबिलिटी म्हणजे काय? तुमच्यामधला असणारा अभाव. तुमच्यामध्ये असणारा अभाव हा तुमचा डाऊट होऊ शकतो का? उत्तर आहे नाही. तुमच्यामध्ये असणारा अभाव हा तुमच्या डाऊटला सॉल्व्ह करण्याचं एक माध्यम होऊ शकतो. किती लोकांचा माइंड ब्लोन झालाय. आपण काय करतो माहितीये का? आपण डाऊट आणि इनकेपेबिलिटीज दोन्ही एकत्र करून टाकतो आणि आपण जसं पाणीपुरीवाल्या भैयाकडे जातो आणि त्याला बोलला, भैया एक प्लेट भेळ दे ना, तसं आपण आपल्या मेंदूचा पूर्ण भेळ करून टाकतो. येस, मिक्स भेळ करून टाकतो आपण. व्हेरी गुड. आणि जेव्हा तुम्ही डाऊट मध्ये असता तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही चालढकल करता. प्रोक्रॅस्टिनेशन. सगळ्यांनी टाईप करा, चालढकल. याचा अर्थ काय? आपण आपल्या आयुष्यामध्ये चालढकल करतो. आपल्याला कळालं पाहिजे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ग्रो करायचं असेल तर आपल्याला या चालढकलच्या ऍटिट्यूड मधनं बाहेर पडावं लागणार. मी तुम्हाला सांगतो, वयाच्या 50-60 वर्षांपर्यंत पण लोकांना ही मॅच्युरिटी येत नाही, त्यांना हे अवेअरनेस येत नाही की ते गोष्टी चालढकल करतायत. किती लोक तुमच्यापैकी इथे असे आहात ज्यांना हे ऑब्झर्व होत आहे की तुम्ही कळत नकळत चालढकल करताय. 2 साल पहले भी मेरे को वही करना था, आज भी मेरे को वही करना है, कल भी मेरे को वही करना है. मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे, मी हे करणार आहे. आणि ते प्रोक्रॅस्टिनेशन तुमच्यामध्ये एवढं बिल्ड होतं की तो तुमचा स्थायी स्वभाव होतो. आणि एखादी गोष्ट तुमचा स्थायी स्वभाव झाला तर ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदलता येत नाही. तुम्हाला ती बदलता येत नाही. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आहे जी भरपूर कमी लोकांना दिसते किंवा भरपूर कमी लोकांना ऑब्झर्व होते, ती म्हणजे काय? तर आपण आपल्या आयुष्यामध्ये स्टेज नंबर 10 मध्ये, जिथे आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही उमेद हरलेलो असतो, होपलेसनेस असतो आपल्यामध्ये, कुछ नाही हो सकता यार इस देश का, सगळे पॉलिटिशियन चोर आहे, करप्ट आहे, आपण सरळ बोलून टाकतो.
आणि आपण आपला विश्वास गमावून बसतो. आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो, या जगामध्ये तोच व्यक्ती वाढू शकतो जो होपलेसनेस मधनं बाहेर पडू शकतो. जर तुमचा एखाद्या गोष्टीवरचा विश्वास उडाला असेल तर तुम्ही ग्रो कराल का? उत्तर आहे नाही. यार कितना भी करो, बॉस को कुछ फर्क नहीं पड़ता है. पागल है मेरा बॉस, उसको सिर्फ उसके आगे पीछे करने वाले लोगों का फरक पडता है. यू आर गेटिंग इन टू द होपलेसनेस. मग तुमचा आणि तुमच्या बॉसवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. मग तुमचं त्याच्यासाठी करण्याची इच्छा, काम करण्याची इच्छा, त्याला जिंकवण्याची इच्छा संपून जाते. आणि तुम्ही काय बोलतात, चाललंय ना बाबा, 2 पंच 1 लंच, 2 वेळा सकाळी 1 पंच, दुपारी 1 लंच आणि संध्याकाळी 1 पंच, 2 पंच 1 लंच, पगार मिळतोय ना, बघू प्रॉब्लेम आल्यावरती करू काहीतरी. किती लोकांच्या बाबतीत असा माइंडसेट होतोय आता, लेट मी नो ना. किती लोकांना असं वाटतंय मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज या 10 स्टेजेस तुम्ही शिकलेला आहात. सर आज आमच्या काळजात घुसलात, अरे बापरे, सगळ्यांनी गिव्ह मी अ स्माइली टू दिनेशजी, काळजामध्ये घुसलंय बोलतात. ओके ना, किती लोक तुमच्यापैकी ह्या 10 स्टेज पैकी कोणत्या स्टेजमध्ये तुम्ही आता आहात? टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. विच स्टेज आर यू इन टू युअर लाईफ राईट नाव.